गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आजचा नवीन दिवस 12 जानेवारी 2025. मी अमर पाटील सर्वांचं आजच्या नवीन भागामध्ये स्वागत करतो. तर आजचा दिवस 12 जानेवारी 2025 हा स्वामी विवेकानंद यांची जयंती, राजमाता जिजाऊ यांची सुद्धा जयंती आणि US मध्ये नॅशनल फार्मासिस्ट डे हा आज खूप मोठ्या प्रमाणात सेलिब्रेट सुद्धा केला जातो. तर आज या तिन्ही गोष्टींना मिळून आज आपण एक चांगला एपिसोड तयार केलेला आहे आणि त्याचं नाव आहे की रॅनिटिडिन हा बाहेरच्या देशामध्ये बॅन केला गेला आहे, परंतु आपल्या देशामध्ये त्याच्याबद्दल आज सुद्धा काही कन्फ्युजन पाहायला मिळतंय आणि ते कन्फ्युजन पेशंट लेवलला आहे, फार्मासिस्ट लेवलला आहे आणि आपण फिजिशियन लेवलला पण पाहतोय. तर आपण सुरुवातीला पाहतो की रॅनिटिडिन हा ड्रग आहे काय नेमका. सो रॅनिटिडिन हा ड्रग H2 ब्लॉकर आहे. म्हणजे काय एक्झॅक्टली आपण बघू. तर हा ड्रग स्पेसिफिकली ॲसिडिटी, त्याला आपण म्हणू शकतो की हायपर ॲसिडिटीमध्ये, म्हणजे ज्या ठिकाणी शरीरामध्ये बघतो की आपण पित्ताचं प्रमाण वाढतं, त्याच्यानंतर गॅस्ट्रो इंटेस्टायनल रिफ्लक्स डिसऑर्डर्स, त्याच्यानंतर स्टमक अल्सर किंवा इंटेस्टायनल अल्सर. तर अशा पद्धतीनं हा ड्रग मेडिकल स्टोअरमध्ये जर बघायला गेलं किंवा त्याला आपण फार्मसी असं म्हणतो की OTC मध्ये सुद्धा अवेलेबल आहे आणि डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन सुद्धा द्वारे दिला जाणारा हा ड्रग खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर साधारणपणे या ड्रगची व्याप्ती बघितली तर 120 देशांमध्ये हा ड्रग आजपर्यंत विकला जातोय आणि 222 मिलियन लोकांपर्यंत हा ड्रग वेगवेगळ्या माध्यमातून, म्हणजे आपण म्हणू शकतो की आजारांच्या ट्रीटमेंटसाठी वापरला गेला जातोय. तर हा ड्रग गेली आपण काही न्यूजमध्ये पाहतोय की US मध्ये बॅन केला गेला आहे. त्याचं रिझन काय आहे तर NDMA नावाचा ह्युमन कार्सिनोजेन हा त्या ड्रग सॅम्पल्समध्ये काही फार्मास्युटिकल कंपन्यांनी तयार केला गेला आहे, त्याच्यामध्ये सापडला आहे. तर नेहमी आपण पाहतो की USA फार आपल्या ड्रग प्रॉडक्ट्सबद्दल, सेफ्टीबद्दल, इफिकसी आणि कॉस्टबद्दल काय असतं आपण अलर्ट असतो. तर या अलर्टद्वारे काही फार्मास्युटिकल कंपन्यांच्या प्रोडक्ट्समध्ये सॅम्पल्समध्ये त्यांना असं आढळून आलं की NDMA हा प्रॉडक्ट काय आहे आढळून आलेला आहे आणि त्याची जर क्वांटिटी बघायला गेली तर क्वांटिटी ही खूप मोठ्या प्रमाणात अशी त्यांना आढळून आलेली आहे. तर आपण पाहायला गेलं तर त्याचं डेली लिमिट जे आहे तर ते नॅनोग्राम किंवा पार्ट्स पर मिलियन या 2 युनिटमध्ये घेतलं जातं. तर आपण बघू की डेली लिमिट किती आहे एक्झॅक्टली. तर त्याचं डेली लिमिट आहे 96 नॅनोग्राम आणि 0.32 पार्ट्स पर मिलियन. हे एक डेली लिमिट आहे पर डेचं, म्हणजे दिवसाभरामध्ये आपण एवढा इतकाच NDMA शरीरात गेला तर तो कार्सिनोजन म्हणून ऍक्ट होणार आहे. पण कंपन्यांच्या मध्ये किती आढळला आहे तर 14.68 पार्ट्स पर मिलियन इतका आढळलेला आहे. पुढील भागामध्ये आणखीन आपण बघू काय रॅनिटिडिन